आजच्या या पीवायक्यू मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि पीवायक्यू आहे बघा वेक्टर चॅप्टर मधील. तर या ठिकाणी बघा आपल्याला 2022 आणि 2023 मध्ये बघा सेम टॉपिकवर काय विचारलं गेलेलं आहे, क्वेश्चन विचारलं गेलेलं आहे. फक्त थोडासा व्हॅल्यू त्या ठिकाणी काय झालेला आहे, चेंज झालेला आहे. तर बघा या ठिकाणी क्वेश्चन आपल्याला काय विचारलं गेलेलं आहे, इफ वेक्टर यू वेक्टर व्ही आर टू वेक्टर रिप्रेझेंटेड इन द फॉलोइंग फिगर. तर या ठिकाणी बघा आपल्याला वेक्टर यू आणि वेक्टर व्ही या पद्धतीने काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय विचारलं, वेक्टर यू क्रॉस वेक्टर व्हीचं त्या ठिकाणी काय विचारलेलं आपल्याला, मॅग्निट्यूड विचारलेलं आहे. आणि त्या वेक्टर यू आणि वेक्टर व्ही मधला अँगल त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 150 डिग्री. आणि जर याचं मॅग्निट्यूड आपल्याला जर काढायचं असेल तर या ठिकाणी बघा ते काय येणार, वेक्टर यू क्रॉस वेक्टर व्हीचं जर मॅग्निट्यूड काढायचं असेल तर यू व्ही साइन थिटा. तर त्या ठिकाणी यू काय आहे, वेक्टर यूचं मॅग्निट्यूड, व्ही काय आहे, वेक्टर व्हीचं मॅग्निट्यूड आणि थिटा काय आहे, त्या दोन मधला अँगल. तर या ठिकाणी यूचं मॅग्निट्यूड या ठिकाणी दिलेलं आपल्याला 4 आणि व्हीचं मॅग्निट्यूड त्या ठिकाणी दिलेलं आहे 5 आणि या ठिकाणी दोन्ही मधला अँगल साइन या ठिकाणी 150. तर या ठिकाणी आपण साइन 150 ची व्हॅल्यू काढणार बघा. या दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते येणार 20 आणि साइन 150 म्हणजे त्याला आपण लिहू शकतो बघा साइन 90 अधिक 60. तर या ठिकाणी बघा 20 ॲज इट इज साइन 90 असल्याच्यानं काय होईल, चेंज होईल, साइनचा चेंज होईल कॉस. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असते म्हणून आपण या ठिकाणी काय घेणार, पॉझिटिव्ह. या ठिकाणी कॉस 60 आणि या ठिकाणी बघा कॉस 60 वर व्हॅल्यू असते 1/2. तर या ठिकाणी जर आपण 20 ला भागलं तर या ठिकाणी आन्सर काय येणार आपलं 10. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी काय करेक्ट आलं असतं, ए काय आलं असतं, करेक्ट आलं असतं. सेम पद्धतीचा क्वेश्चन या ठिकाणी बघा, मॅग्निट्यूडची व्हॅल्यू फक्त आपल्याला काय दिलेली आहे, चेंज दिलेली आहे. या ठिकाणी साइन 150 ची व्हॅल्यू काय येणार, 1/2 येणार. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याला डिवाइड कितीनं करायचं, 2 न करायचं. मग या ठिकाणी काय येणार, 8 × 12 डिवायडेड बाय 2 म्हणजे 96 डिवायडेड बाय 2. तर या ठिकाणी किती आलं असतं, 48. म्हणून ऑप्शन डी आपलं काय आलं असतं, करेक्ट आलं असतं. सोपा क्वेश्चन होता, मात्र वेळेवर आपल्याला काय होते, आठवत नाही. तर या पद्धतीने आपण काय करू शकलो असतो, क्वेश्चन सॉल्व्ह करू शकलो असतो. धन्यवाद.